झी 24 तास एक पाऊल पुढे। बऱ्याच दिवसांनी आपल्याला पाहायला मिळणारे राजकारणावर बेतलेला सिनेमा आजचा दिवस माझा या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित सिनेमात राजकारण आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातल्या नात्यावर त्यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करण्यात आलंय। राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामधला माणूस या सिनेमातून अधोरेखित केलाय। तुम्ही तयार आहात ना? मिसेस सीएम ना सीएमच्या आधी तयार असाय पाहिजे, हाई प्रोटोकॉलच की। आजचा दिवस माझा सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, ऋषिकेश जोशी अशी टीम प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान आपल्यासाठी घेऊन येते हा पॉलिटिकल सिनेमा। आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची फक्त बदलीच होऊ शकते। सामान्य माणूस आणि मुख्यमंत्री या दोघांच्या भोवती फिरतं सिनेमाचं कथानक। मंत्रालय द्यायचं, जनहिताची कामं रात्री 11 वाजता सुरू होऊ शकत नाहीत असा नियम आहे का? सरकारची इच्छाशक्ती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कसब पणाला लागलं तर काय किमया घडू शकते तेच हा सिनेमा दाखवतो। आजवर जर आम्हाला आमच्या बुद्धीनं कारभार करू दिला शंका तुमच्या बुद्धीबद्दल नाही, तिच्या वापराबद्दल आहे। मुख्यमंत्र्यांमधला चित्रपट आजचा दिवस माझा येतोय, ज्याला आपण म्हणू राजकीय पार्श्वभूमीवरची माणुसकीची गोष्ट असं आपण त्याला म्हणूया। आणि एक 16-18 तासाच्या कालावधीचा स्क्रीन प्ले गतिमान अशा पद्धतीने आणि महाराष्ट्र राज्याचा एक मुख्यमंत्री आणि सामान्य माणूस यांना जस्टपोज करून हे एक वेगवान कथानक तयार करताना खूप मजा आली। हा सिनेमा राजकारण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं। ज्या निमित्ताने महाराष्ट्रातले सगळे आमदार आणि मंत्रिमंडळ बुधवारी शक्यतो असतं मुंबईमध्ये, तर ते आणि मंत्रालयातले कर्मचारी खरंच ब्युरोक्रॅट्स हे खरे माझं पहिलं प्रेक्षक असेल अशी माझी मनपूर्वक इच्छा आहे। मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते यांचं मुख्यमंत्री पद। सिनेमात छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी आपल्या भूमिका प्रेक्षकांसमोर मांडल्या। आपका बहुमत जो बहुत मामूली है। चित्रपटामध्ये खऱ्या अर्थाने गंभीर स्वरूपाची भूमिका पहिल्यांदा आली आणि ती पण खूप महत्त्वाची। ह्या चित्रपटात मी मीर मुनीर या आयएएस ऑफिसरची भूमिका करतोय। ह्या मीर मुनीरची थोडीशी कोंडी झालेली आहे, त्याला त्या प्रॉब्लेमवरती उत्तर त्याच्याकडे आहे, त्याला ते उत्तर द्यायचं आहे, त्याला ते काम करायचं आहे। पण त्याचा जो बॉस आहे म्हणजे मी डेप्युटी चीफ सेक्रेटरी टू द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे आणि चीफ सेक्रेटरी आहेत महेश मांजरेकर, ते काम करण्यासाठी नाखुश आहेत। त्यामुळे आपला बॉस आणि ते काम ह्याच्यामध्ये त्याची कोंडी झालेली आहे। प्रमुख सेक्रेटरी आहे की मुख्यमंत्री हल्ल्यानंतर त्या मिलीमीटरच्या मोमेंटमध्ये सुद्धा आता त्यांच्या मनात काय सुरू आहे हे कळू शकणारा असा सेक्रेटरी आणि त्या अर्थानं त्यांचे भले हा पी.डी. शिंदे त्यांचा सेक्रेटरी प्रशासकीय लेवलवर सांभाळणारा हे जरी असला तरी माणूस म्हणून अतिशय उत्कृष्ट नातं आहे त्या मुख्यमंत्री आणि त्या सेक्रेटरीमध्ये। आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी सत्ताधारी विरोधक या सिनेमाच्या निमित्तानं आपण राजकीय दृष्ट्या किती सजग आहोत हेही कलाकारांनी दाखवून दिलं। मुख्यमंत्री बनू पाहणाऱ्या राज्यपालांनाच केंद्रानं बदलावं। शुगर फॅक्टरीमधल्या इलेक्शन्स पासून, दूध महासंघाच्या इलेक्शन्स पासून ते प्रत्येक गावच्या महानगरपालिकेपासून ते प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघापासून ते भारतातल्या लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघापर्यंत जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा काही मित्र बसून आम्ही आमचं पॅरलल एक चर्चा 24 तास घरात सुरू असते। राजकारण हा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा वर्तमानपत्रांचा श्वास आहे असं म्हणतात। आपण पेपर उघडल्यानंतर पहिली गोष्ट काय करतो म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त शिव्या सुद्धा राजकारण्यांना द्यायच्या असतात, इतकं त्यांचं महत्त्व आपल्या आयुष्यात आहे। या पत्रकार परिषदेत विशेष अनुपस्थिती जाणवली ती सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांची। एरवी आपल्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करणारे सचिन आणि महेश या पत्रकार परिषदेत मात्र दिसलेच नाहीत। झी 24 ताससाठी मुग्धा देशमुख, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।